शेतकऱ्याच्या मुलाचा व्हिडिओ अपलोड करून झालेला आहे आजच्या या 40 डिग्री टेम्परेचरमध्ये काम करताना, तर संपूर्ण पहा. तर रामराम भावांनो, का म्हणता तर भावांनो, संपूर्ण म्हशीला आता पाणी वगैरे पाजताना चारावलं नेतं, तर संपूर्ण आजच्या आपल्या ब्लॉगमध्ये पहा. राम भावांनो, का म्हणता तर भावांनो, आपल्या उन्हामध्ये काम सुरू आहे. म्हशी चाराचा पाऊस होत आहे, आपल्या म्हशी चरून राहिल्या, तर आपल्या शेतकऱ्याच्या मुलाचं काम सुरू आहे. तर रामराम भावांनो, का म्हणतात तर भावांनो, आपलं काम सुरू आहे म्हशी चारावचा एवढ्या उन्हामध्ये. कसं आहे ना, आपण शेतकऱ्याचे मुलं आहो ना, आपल्याला कसं आहे ना, ऊन वगैरे सगळे भावते, तर आपण आता उन्हामध्ये म्हणणं पण चारावंच लागते. तर आपलं काम सुरू आहे भावांनो. तर आजच्या आपल्या ब्लॉगमध्ये संपूर्ण पहा. तर ही आहे भावांनो आपली खरी लक्ष्मी, जे आपण एवढ्या उन्हामध्ये आता चारून राहिला म्हशी आपल्या, नाही का. जे माझी जीवनाची रोजीरोटी आहे ते संपूर्ण आता म्हणजे कष्ट कसं आहे ना, दुसऱ्याच्या कामासाठी आपण कसं आहे ना, उन्हात कष्ट करावं लागते. तर आपला असं आहे की स्वतःच्याच कामासाठी स्वतः उन्हात कष्ट करतो. तर असा काम आहे भावनो शेतकऱ्याच्या मुलाचा, आहे ना. तर राम भावनो, तर पाहू शकता शेतकऱ्याची संपूर्ण फसल निघून गेली आहे. तर हे आहे शेतकऱ्याची फसल. आपल्या म्हशी चरून राहिला. कसं आहे ना, आपल्याला तपणी कारण उभा राहायचं कारण आहे, कारण की कसं आहे ना, शेतकऱ्याच्या फसलीचं नुकसान नाही केलं पाहिजे म्हशीनं, असं आहे ना. म्हणून आपल्याला उन्हात राहावं लागते. कसं आहे ना, कसं शेतकऱ्याची कधी खाल्ला तर तो शेतकरी कसा आहे ना, नाराज होऊन जाईल आपल्यावर. ऊन नाही असं नाही, म्हणून आपण एवढ्या उन्हामध्ये उभे राहून आणि म्हशी वगैरे आपल्या चारतो. तसं काम आहे भावाच्या 40 डिग्री टेम्परेचरमध्ये आपण म्हशी चारून राहिला. कसं आहे ना, आपण शेतकऱ्याचे मुलं आहोत. कसं आहे ना, शेतकरी जर 40 डिग्री टेम्परेचरमध्ये उभा होऊन आणि काम नाही करावं, तर लोकांचे कसं आहे ना, पोट भरायचं विचार येऊन झालं. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं झालं की जेव्हा शेतकरी एक असं आहे जो संपूर्ण, मी आपल्या व्हिडिओमध्ये बी सांगतो, संपूर्ण देशाला पालते आणि सगळ्यांना पालते, तर तो शेतकरीच्या भावांना. पण त्या शेतकऱ्याच्या मगा पण कितीक तरी कष्ट करावं लागते, तर ते एक शेतकऱ्याला आणि एक शेतकऱ्याच्या मुलाला माहिती असते. कारण की आजच्या 40 डिग्री टेम्परेचरमध्ये 12 ते 1 वाजतापर्यंत उभे राहून काम करणे काही सोपी गोष्ट नाही. तर राम भावांनो, आपला संपूर्ण व्हिडिओ पहा.